यस आजच्या स्पर्धेचा चौथा दिवस म्हणजे ग्रँड फिनालेचा दिवस आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पंचांचा सामना चालू झाल्याचा नक्कीच इशारा येईल. सलामीवीरांची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला अनिश तर नॉन स्ट्रायक एड वरती आपल्याला आफ्रिदी जाऊ पाहायला मिळेल. यस टायमर इथे ऑन केला जातोय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र संपवायचं आहे याचा आपण विचार करायचा आहे. लांजा संघ याची आपण नोंद घ्यायची. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत. स्ट्रायकिंग एडवरती अनिश तर नॉन स्ट्रायक एडवरती आपल्याला जाऊ पाहायला मिळेल. अनिशाचा जर का विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट ज्याच्या माध्यमातून अप्रतिम खेळलं जातं तोच खेळाडू आणि पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्याचं तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल का. इथे मात्र चेंडूला पाठवलं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी अनिशच्या माध्यमातून केली जाते. कामाला या रत्नागिरी तालुक्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. यस पहिल्या चेंडूवरती इथे इम्रान याचं स्वागत केलं जात आहे. वैयक्तिक ओढतील पहिला आणि सगळीकडून देखील पहिलं षटक हाताळण्यासाठी इम्रानला दाखल केला होता आणि पहिल्या चेंडूवरती ते षटकार अनिशच्या माध्यमातून खेचला जातोय. अप्रतिम फलंदाजी अनिशच्या माध्यमातून इथे केली जाईल. याच 6 धावांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलंय आणि धावांचा इथे श्रीगणेशा केला जाईल. यस मागच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रत्नदीप पाटीलवाडी संघाचा सागर. सागरला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी नाणेफेक कक्षाजवळ यायचंय. पवन दादाला विनंती करेन मी. यस दुसरा चेंडू होता आणि दुसरा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय इथे षटकार. मिळतील इथे 6 धावा म्हणजेच काय तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती खेचलेले हे अनिशच्या माध्यमातून षटकार. इम्रान वरती केले गेलेला हा प्रहार संघाच्या धावसंख्येत भर पडून जाईल आणि संघाची धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडूवरती 2 घडाघाती ते षटकार अनिशच्या माध्यमातून खेचले जरूर जात आहेत. यस रत्नदीप पाटीलवाडी संघाचा सागर विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी नाणेफेक कक्षाजवळ यायचंय. राहुल दादाला मी विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब सागरला सुपूर्द करायचा आहे. यस सामन्यामध्ये आपल्याला चांगली लढत पाहायला मिळाल्या. भैरी जुगाई मुरुगवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनिशच्या माध्यमातून केले गेलेले हे 2 प्रहार 2 चेंडूवरती 2 इथे षटकार खेचले जात आहेत. नक्कीच टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. आणि साऊंडचा जर का विचार केला तर ओम प्रो ऑडिओ यांच्या माध्यमातून केली गेलेली ही आपण साऊंडची व्यवस्था ओम यादव सॉरी. आणि हा तिसरा चेंडू इथे मात्र फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूचा समाचार घेतला जातोय का. येस इथे मात्र झेल घेतली जाईल म्हणजेच काय तर अनिशला क्रीडांगणाच्या बाहेरचा इथे रस्ता दाखवला जातोय. संघाच्या इथे आपल्याला धावसंख्या 12 पाहायला मिळाली आणि 12 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला लागला. अनिशला इथे क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला गेलाय. भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला लागलेला हा मोठा झटका पाहायला मिळालाय. यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अनिकेतला दाखल केला जातोय. भैरीजुगाई बोरुगडा या संघाचा विचार केला तर स्मिथ शिवलकर सारखा मोठा खेळाडू या संघामध्ये आज सामील नाहीये कारण मुंबई येथे होणाऱ्या वायकट्टा या स्पर्धेसाठी स्मिथ शिवलकर दाखल झाला. काल मुंबईला गेला आणि त्याचा तिथे प्रभाव आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. इथे मात्र फर्स्ट स्वागतीचा चेंडू इम्रानच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाला. येतो इथे डॉट बॉलला स्मिथ शिवलकर. नक्कीच हा सामना पाहत असेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून इम्रान तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा होता. प्रयत्न फसला. येतो इथे डॉट बॉल. इम्रानच्या माध्यमातून केले गेलेले हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले. 5 चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे फेकले गेले. 12 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आणि आलेली अनिशची आपल्याला विकेट पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर त्यानंतर अनिशची विकेट आणि त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून इम्रान तिया स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अनिकेत पाहायला मिळाला आहे. इथे मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धावच इथे धावून कंप्लीट केली जाईल. म्हणजे काय तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल दुसऱ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. यानंतर होणारा सामना असेल साईबाबा कसरीच्या विरोधामध्ये मामुरवाडी. दोन्ही संघाचे संघनायक पहिले सत्र संपल्यानंतर आपण नाणेफेक घेण्यासाठी यायचंय. यानंतर होणारा सामना साईबाबा कसरीच्या विरोधामध्ये मामुरवाडी संघ. यस मित्रांनो, टाइमर ऑन आहे, आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय. वेळेचा आपण विचार करायचा आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिले सत्र संपवायचं आहे. यस सुमित त्याच्यावरती विश्वास दाखवला जात आहे. वैयक्तिक कोणतरी पहिलं आणि संघकडून दुसरे षटक वेगळ्यासाठी सुमितला दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अनिकेत नॉनस्ट्राइक एंड वरती आफ्रिदी उर्फ जाऊ या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला पाहायला जरूर मिळेल. जाऊच्या माध्यमातून सुद्धा चांगली फलंदाजी इथे भैरीजुगाई मुरुमवाड या संघासाठी केली जाते आणि तो सध्याच्या घडीला आपल्याला नॉनस्ट्राइक एंड वरती पाहायला मिळाला आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सुमित तयार. पहिल्या चेंडू पंचाच्या डाव्या हाताकडून फेकण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र मोठा फटका लेक्चरच्या दिशेने खेचला जरूर जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे का, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून इथे केली गेली आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 17 अंकावरती जर पोहोचली आहे. या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. अनिकेतच्या माध्यमातून इथे आता फलंदाजी चांगली केली जाते. अशाच प्रकारची ते फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सुमित वरती पहिल्या चेंडूवरती ते आक्रमण केलं गेलं. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न थोडासा फसला. गतीत परिवर्तन इथे याच्या माध्यमातून केलं गेलं. स्लोवर चेंडू फेकला गेला आणि त्यात नंतर आलेला आपल्याला अनिकेतचा चौकार पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सुमित तयार. स्ट्राइकिंग एंड वरती अनिकेत शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय आणि त्याचाच फायदा इथे झालाय लांजा या संघाला. धावून इथे एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. लेग बाय स्वरूपात इथे धावे एक जोडली जाणार आहे आणि संघाची धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्राइकिंग एंड वरती जाऊला आणले जात आहे. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क सुमित तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र स्वेअर बारा केला जातोय. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस पुन्हा एकदा पुढील चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर बारा केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड फेकले जातात. म्हणजेच काय, या 2 अतिरिक्त धावा समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. संघाची धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील जरी 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त इथे वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. यस पुन्हा एकदा जाऊ तयार आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची तोड हलकीशी कडा घेतली. चेंडू ट्रॅव्हल झाला मागच्या दिशेने आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून सुमित तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र लेक्चरच्या दिशेने खेळला गेलेला हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम फटका अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या माध्यमातून केला गेलेला हा आपल्याला दुसरा प्रहार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असणार आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून इथे मात्र पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवला. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. यस दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आहे मैदानाच्या बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊच्या माध्यमातून इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी गडा घेतली. चेंडू ट्रॅव्हल झाला. लक्ष्याच्या दिशेने एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काहीतरी ते
स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ आता सुरू होईल. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. बिलालला दाखल केला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिले संघाकडून तिसरं षटक घेऊन बिलाल इथे आपल्याला गोलंदाजी बाहेर करते पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग गेटवरती जाऊ आहे. जाऊला इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू बिलाल याचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळला सुरू जातोय. चेंडू जायला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय इथे षटकार. जाऊची इथे बॅट बोलताना पाहायला मिळाले आणि याच 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. संघाची धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचली. अप्रतिम फलंदाजी जाऊच्या माध्यमातून आता केली जाते. अशाच प्रकारे ते फटके खेळणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त इथे धावा धावफलकावरती लगावणं गरजेचं असणार आहे आणि याच पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती जाऊ लाला या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. इथे मात्र चेंडू इथे टर्न करण्याचा प्रयत्न थोडासा फसला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्वानंद शिवलकर याच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संघ भैरीजुगाई मुरुगवाड आपल्याला पाहायला मिळालाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जाऊ तर नॉन स्ट्राईक एंड वरती अनिकेत पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून केली जाते. अनिकेतच्या माध्यमातून आतापर्यंत ते वैयक्तिक 13 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. पुन्हा एकदा बिलाल तयार आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला. झेलबादची संधी होती. थोडंसं यष्टरक्षण चुकलंय आणि येतोय इथे डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी बाहेर करून बिलाल तयार. बिलाल वरती ते आक्रमण चढवणं गरजेचं आहे. इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने खेळला गेलेला भला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर येतोय ते षटकार. जाऊची इथे बॅट बोलताना पाहायला मिळेल. सगळ्याची धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचली. अप्रतिम फलंदाजी लालाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. बिलाल वरती केलं गेलेलं हे आक्रमण आणि बिलाल वरती केलेला हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचते. बिलाल याचा जर का विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेलेत. कोणत्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं होतं आणि ते बिलालला इथे केलं जात आहे. इथे मात्र रफ्तारभरी गोलंदाजी केली जाते आहे आणि त्याचाच फायदा इथे होतोय. लेग बाय स्वरूपात इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावीचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केले गेलं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. संघाची धावसंख्या 44 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी लालाच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळाली आहे. अप्रतिम फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे 2 चेंडू आहेत. गोलंदाजी मार करून बिलाल तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगला टप्पा इथे मेंटेन केला गेलाय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. जास्तीत जास्त इथे धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना भैरीजुगाई मुरुगवाड हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. लाला बॅटिंग वरती आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आपल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. येतो इथे वाईड चेंडू आणि धावून इथे बाईक स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली जाते. वाईट +1 टोटल चेंडूवरती 2 धावा. याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. बिलालचा आपल्याला खूपच महागडे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 17 धावा त्याच्या माध्यमातून इथे खर्च केले गेलेत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत बॅट टिकून आव्हान केले जात आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. चेंडू इथे यष्टीवरती जाऊन आदळला. पहिला चेंडू इथे बॅटची हलकीशी कडा घेतली. त्यानंतर आलेली आपल्याला विकेट पाहायला मिळाली आहे. यष्टी इथे उद्ध्वस्त झाली. धक्का क्रमांक 2 भैरीजुगाई मुरुगवाड या संघाला लागला. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा पाहायला मिळतील. 46 लॉस ऑफ 2 विकेट्स.
संतोष साळसकर आणि अमित तोडकर साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यस नवीन गोलंदाज सद्दूला इथे दाखल केलं जात आहे. वैयक्तिक वरती पहिल्या आणि संघाकडून शेवटची निर्णायक 6 चेंडू फेकण्यासाठी सद्दूला दाखल केला जातोय. आणि न्यू बॅटर अनिकेत याची जागा घेण्यासाठी स्वानंद शिवलकर स्वा याला दाखल केला जातोय. स्वाच्या माध्यमातून सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट उत्कृष्ट खेळलं जातं. या रत्नागिरी तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू आपल्याला स्वानंद शिवलकर पाहायला मिळेल. आपल्या नावाचा बोलबाला स्वानंद शिवलकर याच्या माध्यमातून या रत्नागिरी तालुक्यामध्ये राखला गेला आणि त्याच नावाची ते प्रचिती देणं गरजेचं असणार आहे. स्ट्रायकिंग एड वरती स्वानंद शिवलकर तर नॉन स्ट्राइक एड वरती आपल्याला लाला पाहायला मिळेल. लालाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली गेली आहे. संघाची धावसंख्या 47 पाहायला मिळेल. स्वानंद शिवलकर स्ट्रायकिंग एड वरती पाहायला मिळाला आहे आणि या पंचाचा इशारा आमच्यावरती येऊन पोहोचलाय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. संघाची धावसंख्या 48 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजून शेवटचे निर्णायक 5 चेंडू असतील. या 5 चेंडूवरती मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एड वरती स्वानंद आहे. स्वानंदमध्ये ताकद आहे आणि त्याच प्रकारचा इथे फटका खेळला जातोय. परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन जेवढं होणं गरजेचं आहे तेवढं झालं नाहीये आणि त्याच्याच इथे मदतीने एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजे काय तर स्ट्रायकिंग एड वरती लाला आणलं गेलंय. संघाची धावसंख्या 49 ही धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच संघाच्या हाफ सेंचुरी होण्यासाठी केवळ एका धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग एड वरती लाला आहे. लालाला इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सद्दूच्या विरोधामध्ये इथे आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे. सद्दू गोलंदाजी मार्गून तयार. पुढील चेंडू आहे. पुढील चेंडू आणि त्याच प्रकारचा इथे फटका लेगच्या दिशेने खेळला जरूर जातोय आणि इथे मात्र झेल निसटला जाईल का? झेल निसटला जातोय आणि या एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे आणि याच 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या 51 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. धावांचा इथे डोंगर नक्कीच उभा केला जातोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एड वरती लाला तर नॉन स्ट्राइक एड वरती स्वानंद शिवलकर आपल्याला पाहायला मिळेल. येस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सदू तयार. पुढील चेंडू आहे. पुढील चेंडू आणि इथे येतो लालाच्या बॅट मधून एक भला मोठा षटकार. अप्रतिम फलंदाजी आपल्याला लालाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 57 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. भैरी जुगाई बुरुगवाडा संघ आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये आलेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचली आहे. लालाचा फटका अप्रतिम आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. फुल टच चेंडू होता. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली आहे आणि ते एक धाव घेतली जाते आणि एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जरूर जाते. म्हणजे काय ते स्ट्रायकिंग एंड वरती स्वतःला पुन्हा एकदा आणलं जातंय. याच पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून सद्दू तयार. स्ट्रायकिंग एंड वरती लाला तर स्ट्रायक एंड वरती स्वानंद शिवलकर. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या तरी बाकी आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवलं जातो. एक धावेचे धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जरूर जात आहे आणि याच 2 धावांवरती ते समाधान मानलं जात आहे आणि याच 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या नक्कीच 1 रन शॉर्ट आहे. म्हणजेच काय तरी ते एकच धाव इथे घेतली जाईल. इथे एक धावेला महत्व आहे. संघाची धावसंख्या आपल्याला 60 पाहायला मिळाली आणि 61 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलं जात आहे. यानंतर होणारा सामना आहे साईबाबा कचेरीच्या विरोधामध्ये मामुरवाडी. प्रथमेश सोनार विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. साईबाबा कचरे संघ आणि मामुरवाडी संघ विनंती असेल आपण संघनायक अमित तोडकरी साहेब यांना मी विनंती करेन आपण आताच्या यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना आहे साईबाबा कचरीच्या विरोधात मामुरवाडी दोन्ही संघाचे. यस यानंतर होणारा सामना आहे नवलाई पावणाई मामुरवाडीच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक कक्षाजवळ यायचंय. नाणेफेकीचा कौल आपण अमित तोडकरी साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार.
नंतर होणारा सामना आहे रणपारच्या विरोधामध्ये नवले पावणे माहुरवाडी. संकीजी तोडकरी साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. यस 61 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवले जात आहे लांजा या संघासमोर. 61. यस सामन्याला देखील सुरुवात होतीये. फलंदाज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू फुलटॉस होता इथे मात्र बोट फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा फसलाय. बाईक स्वरूपात इथे एक धाव इथे घेतली आणि याच एका धावीने संघाचं खातं खोललं जात आहे. फलंदाजी नावं बघता आमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवायची आहेत. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जातात. आमच्या टेक्निकल टीम नंतर तुमची नावं येऊ द्या. एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या लवकरात लवकर. यस गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा अनिकेत यार पुढील चेंडू आहे. इथे मात्र मोठा प्रहार केला जातोय. इथे मात्र झेलबादची संधी आहे. झेलबादची संधी आहे. संधी निसटली आहे. संधी निसटली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अनिकेत आपल्याला गोलंदाजी मार्ग तयार होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 इथे घडाघाती प्रहार केले गेले आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच 4 धावांनी संघाचं खातं पुढे सरकलंय. संघाच्या खात्यामध्ये या 4 धावा जमा झाल्या. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते तुषार दादा गागरे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आणि या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पवनदादा आमचे रसाळ, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचा सपोर्ट असाच या मंडळाच्या मागे कायमस्वरूपी राहू देत. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल आणि की त्याच्यावरती आक्रमण चढवले गेले. 61 धावांचा पाठलाग करतोय. ज्या प्रकारची ते फलंदाजी करडून सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी सुमितच्या माध्यमातून केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अनिकेत तयार इथे मात्र स्लोवर केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र येतोय इथे डॉट बॉल. चांगली सुरुवात चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी आता मात्र अनिकेतच्या माध्यमातून केलं जात आहे. संघाची धावसंख्या 9 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 61 धावांचा पाठलाग करत लांजा हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगली फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये लालाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अनिकेतच्या माध्यमातून सुद्धा आणि तोच अनिकेत आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळालाय. यस 5वा चेंडू आहे. लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला. अनिश चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजून 51 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला. येणारे 19 चेंडू आणि 51 धावांची गरज.
यस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय वाईड चेंडूचा, म्हणजेच काय एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि हीच एक धाव संघाची धावसंख्या 11 वरती नेऊन पोहोचवेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अनिकेत तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून आताच राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण इम्रानला पाहतोय. इथे मात्र इम्रानच्या माध्यमातून केला गेलेला हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू जाईल मोटरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी इम्रानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 17 पाहायला मिळाली. चांगली सुरुवात आहे लांजा या संघाची. सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती स्वानंदाला दाखल केला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी स्वानंदाला दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित, स्ट्रायकिंग एंड वरती एक हार्ड हिटर फलंदाज इम्रानला आपण पाहतोय. 61 धावांचा पाठलाग करतो. लांजा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. स्वानंदाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि स्वानंद शिवलकर याच्या नेतृत्वाखाली चाललेला हा बैरीजुगाई मुरुगवाडा संघ आपण पाहिलाय. रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या संघाचा बोलबाला कायम इथे ठेवलेला हा संघ पाहतोय आणि त्याच प्रकारचा त्याच क्वालिटीचा खेळाडू स्वानंद शिवलकर आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहिलाय. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोडीचे पहिलं संघाकडून दुसरं षटक. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळाला आहे. चेंडू इथे पायांवरती जाऊन आदळला आणि बॅटरने बॉलचं कनेक्शन झाले. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दुसऱ्या षटकाची अप्रतिम सुरुवात स्वानंदाच्या माध्यमातून केली जाते. यस, दुसऱ्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून स्वानंद तयार. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय मागच्या दिशेने. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार कुठे स्वानंद आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. पुढील चेंडू आहे आणि त्यानंतर केला गेलेला हा मोठा फटका. लालाच्या माध्यमातून झेल घेतला जाईल का? आणि इथे मात्र झेल घेतली जाते लालाच्या माध्यमातून. अप्रतिम झेल आपल्याला लालाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 1 आणि इम्रान क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळालाय. इम्रानला इथे डगआउटचा रस्ता दाखवलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विलास देशमुख साहेब यांचे देखील इथे आगमन झालं. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यस, न्यू बॅटर बिलालला इथे दाखल केला जातोय. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा स्वानंद तयार. यस, पुन्हा एकदा स्वानंद. पुढील चेंडू आपण पाहिला. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. कॅमेरामॅन दादा विनंती असेल जरा समालोचन कक्षाच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन दादा पवन दादांवरती फोकस करायचंय. संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पवन दादा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सामना पण चालू ठेवायचा आहे.
येस पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी बारकून स्वानंद शिवलकर आपल्याला पाहायला मिळालाय. स्वानंद शिवलकर याचं जर खातं आपण बघितलं तर 2 धावा खर्च करत 1 गडी त्याच्या माध्यमातून गारद केला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवलाय. लाला इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 41 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. लांजा या संघाला येणारे चेंडू असतील तेच म्हणजे 13 आणि 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. इथे मात्र 1 षटक इथे अप्रतिम येणं गरजेचं आहे. एका षटकामध्ये इथे कोणावरती टार्गेट करणं गरजेचं आहे. मोठ्या धावा इथे येणं गरजेचं असणार आहे. स्वानंद शिवलकर याच्या गोलंदाजावरती इथे मोठे प्रहार करणं थोडंसं कठीण होऊन बसतं कारण त्याच्या माध्यमातून रफ्तार आहे, व्हेरिएशन आहे आणि त्याच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याचाच इथे फायदा होतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता गेली जाईल. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. येस साईबाबा कचरे संघ विनंती असेल संघनायक आमच्यापर्यंत येऊ द्या. साईबाबा कचरे संघ. यस अनिशाच्या वरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघाकडनं 30 षटक हाताळण्यासाठी अनिशला दाखल केला जातोय. अनिश यस अनिशवरती विश्वास दाखवलाय. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून तिसरं येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. पहिला चेंडू बिलालच्या माध्यमातून खेळला गेलेला प्रहार. इथे मात्र चेंडू होईल बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. चेंडू जो होतोय फरार. येतील इथे 4 धावा. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळाला होता. तितक्याच ताकदीचा फटका बिलालच्या बॅट बद्दल पाहतोय आणि संघाची धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पंच विनंती असेल जास्त टीम मीटिंग घ्यायला द्यायची नाहीये. विनंती आहे फक्त एकदाच टीम मीटिंग घेतली जाईल. स्वानंद शिवलकर याची आपण नोंद घ्यायची आहे. हेच नक्कीच स्वानंद आणि थोडासा लाला इथं नाराज असेल कारण इथे 4 धावा रोखणं गरजेचं. सामना अर्धीचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येक विजय इथे हा महत्वाचा असेल. लाला थोडासा नाराज आहे आणि नाराज असणं गरजेचं असेल कारण पहिल्या देखील षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा त्या लांजा संघाला झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क अनिश यार पुढे चेंडू आहे. यस इथे मात्र अप्रतिम चेंडू आहे. इथे मात्र स्वानंदला झेल घेण्याची संधी आहे. अप्रतिम झेल स्वानंद शिवलकर आपल्याला पाहायला मिळालाय. झेलगली येताना आणि धक्का क्रमांक इकडे दुसरा लागलाय बिलालच्या रूपात. बिलाल याला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला जातोय. अप्रतिम झेल स्वानंद शिवलकरची आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच धक्का क्रमांक इकडे दुसरा लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहणार होतो. फटका तर लाजवाब होता. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं तेवढं झालं नाहीये. डिस्टन्स मिळणं चेंडूला गरजेचं होतं ते मिळालं नाहीये आणि स्वानंद शिवलकर जम्प केली. चेंडूवरती नजर शेवटपर्यंत जमवली. दोन्ही हाताने ते ठेवली गेली आहे. अप्रतिम आपल्याला झेल पाहायला मिळाली स्वानंदच्या माध्यमातून. येस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये मनीषला दाखल केला जातोय. चांगली झेल आपल्याला स्वाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडूवरती नजर जमवली होती, जम्प केली आणि झेल इथे कंप्लीट केली गेली. त्यात नंतरचा पुढील चेंडू आहे. इथे मात्र अप्रतिम फटका आहे. इथे मात्र गुट्टा टेक आणि तमाशा देखवाला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू होईल सीमारेषा पार. मिळतील इथे 6 धावा आणि याच 6 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय तर अजूनही
31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला. येणारे 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकणार हे देखील बघणं गरजेचं असेल आपल्याला या 9 चेंडू नंतर समजणार आहे. कारण येणारे 9 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा अनिश तयार. बैरीजुगाई मुरगवाडा संघ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालाय. यस, पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी गाडा घेतली आहे. एक धावेची धावून कंप्लीट केली जाते आणि याच एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी अनिशच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर आपल्या संघासाठी ते कमबॅक केलं गेलं. नक्कीच एक षटकार आलाय परंतु अजूनही 30 धावांची गरज आहे. 30 षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरून अनिश तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र फुलटा शेड होता. समोरच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातो. इथे मात्र झेलबाची संधी होती. पुन्हा एकदा संधी निसटली आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल बॉर्डरच्या बाहेर. 6 धावांसाठी लाला थोडस नाराज आहे. नाराज असणं गरजेचं आहे कारण इथे सामन्यामध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला. येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. वारंवार इथे क्षेत्ररक्षणकडून चूक केली जाते. पहिल्या षटकापासून आपण जर का विचार केला तर झेल निसटले गेले. चेंडू इथे अडवणं गरजेचं होतं. धावा इथे रोखणं गरजेचं होतं आणि त्या धावा इथे रोखल्या गेल्या नाहीत आणि त्याचाच फायदा ते लांजा या संघाला झालाय. लाला थोडासा नाराज आहे. स्वानंद शिवलकर का जर का विचार केला तर स्वानंद खूप शांत आणि संयमी खेळाडू म्हणून बैरीजुगाई मुरगवाडा संघाचा आपल्याला पाहिला आहे. स्वानंदाच्या माध्यमातून इथे क्षेत्ररक्षण सजवले गेले. म्हणजेच काय ते येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आणि 24 धावा या इथे कंपल्सरी चेस या कराव्याच लागणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग अनिश तयार. स्ट्रायकिंग एंड वरती एक हायडेटर फलंदाज आपण सुमितला पाहिलंय. बॅट टेकून अमन केलं जातंय. यस, इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. येतो इथे डॉट बॉल. म्हणजेच काय तर येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं आहे. यस, वेळेची इथे दखल घेतली जाते. स्पीडअप सामन्याला घेतला जातोय. स्वानंदाचं इथे कौतुक करणं गरजेचं असेल. स्वानंदाच्या माध्यमातून चांगलं इथे नेतृत्व आपल्याला या संघाचं पाहायला मिळालंय. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला. यस, अरबाज याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. यस, 5 मिनिटाचा अजून अवधी आहे. चांगली इथे गोलंदाजी अरबाजच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिल्या चेंडू इथे आपल्याला आस्वेर पाहायला मिळालाय. वाईट चेंडू इथे आलाय. म्हणजेच काही एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे आणि हीच अतिरिक्त धाव संघाला 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवते. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. अरबाज आहे गोलंदाजी मार्गवरती. अरबाजने ते जिगरबाज गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. भलं मोठं रनअप आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. थोडंसं इथे फलंदाजाला इथे बीट केलं जात आहे. मनीषला इथे कोणत्याही प्रकारचा इथे हात खोलण्याचा मौका दिला जात नाही आणि त्यानंतर आलेला आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळालाय. येणारे आता 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. म्हणजेच काय ते 4 इथे षटकार खेचणं गरजेचं आहे. 5 चेंडूवरती इथे 2 निर्धाव चेंडू फेकणं अरबाजला इथे गरजेचं असणार आहे. अरबाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. धावबाची संधी आहे. इथे मात्र मनीषला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. धक्का क्रमांक इकडे 3रा लागलाय. संघाची धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, न्यू बॅटर आपल्याला मिलिंदला दाखल केलं जात आहे. म्हणजेच काय तर येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 चेंडूवरती 4 इथे षटकार ठोकण्याचा कारनामा सुमित रचणार का हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजून जाईल.
यस पुन्हा एकदा बसतो यार. पहिला चेंडू आपल्याला सुमित साठी फेकताना पाहायला मिळेल. इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवलाय. एक धाव तर ते धावून कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेमध्ये त्याचं रूपांतर केले गेलंय. 9+2 म्हणजे टोटल या चेंडूवरती 3 धावा. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी लांजा या संघाला, लांजा हा संघ हळूहळू या सामन्यामध्ये आपली पकड जमवताना पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी अरबाजले ते कमबॅक करणं गरजेचं आहे. एक चेंडू इथे निर्धाव फेकणं गरजेचं असेल. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. जय सूर्या लिंगायत साहेब, मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जय सूर्या लिंगायत साहेब, विनंती आहे. जय सूर्या लिंगायत साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय सूर्या लिंगायत साहेब, विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. यस, या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्यात. म्हणजेच काय तर 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याचा कारनामा सुमित रचेल का हे देखील बघणं गरजेचं आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र झेल घेतली जाते. एका हातामध्ये झेल घेतली गेली आहे. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 4था लागलाय आणि भैरी जुगाई मुरगुडा हा संघ विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळालाय. येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यस, न्यू बॅटर कडंगणाच्या आतमध्ये सद्दूला दाखल केला गेलाय. येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड ते भैरीजुगाई मुरुगवाड्या संघाने जमवतील पाहायला मिळाली आहे. येणारे 2 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा अरबाज तयार. अरबाज कडून आपल्या संघासाठी कमबॅक केलं गेलं. जिगरबाज खेळी त्याच्या माध्यमातून केली गेली. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अरबाज तयार. पुढील चेंडू आहे समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला सुरू जातोय. चेंडू होईल फरार मॉन्टेलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणि याच 6 धावांनी संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एका चेंडूवरती 12 धावेची गरज आहे. अरबाज कडून कोणत्याही प्रकारची ते चूक झाली नाही तर हा सामना भैरीजुगाई मुरुगवाडा हा संघ इथे विजय संपादन करेल. यस, गोलंदाजी मार करून अरबाज तयार. इथे कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव द्यायची नाहीये. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल झालाय. येतोय डॉट बॉल. म्हणजेच काय तर भैरजुगाई मुरुगवाडा हा संघ या स्पर्धेमधला पहिला इथे विजय संपादन करताना पाहायला मिळालाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथमेश सोनार, विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. प्रथमेश सोनार, विनंती आहे. यस, कॅमेरामॅन दादा, विनंती असेल आपण पवन दादांवरती फोकस करायचंय.